दरम्यान स्वतःच्या मुलासाठी लॉबिंग करण्याचा प्रयत्न लढत असलेल्या जागा सोडू नका, रोहित पवारांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय। अजितदादा जिथे लढत होते त्या जागी तरी सोडायला नको असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। तटकरे खासदारकी बॅलन्स करतायत की कुटुंब, असा खोचक सवाल देखील रोहित पवार यांनी विचारलाय। रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। काय झालंय, जर कोकणातली जागा अजितदादांच्या पक्षातला तिथं दिली जात असेल तर कुठंतरी सुनील तटकरे भाऊ जे आहेत ते खेळी खेळतात असं मला वाटतं। लोकसभेचं उद्याचं इलेक्शन त्यांना सोपं जावं म्हणून या बाजूला त्यांना सेफ केलंय। पण मला असं वाटतं पारंपरिक ज्या जागा असतील, ज्या अजितदादा आधीपासून लढत आलेले आहेत, जसं पुण्याची असेल आणि मराठवाड्याचे काही जागा असतील, त्या सोडणं म्हणजे फार मोठी चूक त्याच्यामध्ये आहे। म्हणजे दादा ज्या जागा स्वतःकडे ठेवायचे, दादा ज्या जागेंवर प्रामाणिकपणे लढायच्या, त्या जागा खैरातीसारख्या जर भाजपला वाटल्या जात असतील तर याच्यावरूनच पुढे ते कळतंय भाजपच या दोन्ही पक्षाला, एकनाथ शिंदे साहेबांच्या पण आणि अजितदादांच्या पक्षाला सुद्धा चालवते। मनात जे काय चांगलं आहे ते भाजप या लोकांकडनं तिथं ओढून घेते आणि हे मात्र दोन पक्ष शांत बसतात असं कुठेतरी सिद्ध होतं।